काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मशरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढीला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं योगी त्या स्त्रीला सांगतोय की काशी खंडामध्ये अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये देवगुरु बृहस्पती त्या ऋषींना, त्या देवगणांना जे काही पतिव्रतेची लक्षणं सांगतायत त्यामध्ये विधवापणाचा आचार त्यांनी आपल्याला परवाच्या दिवशी सवाष्ण असताना सहगमन करतानाचा आचार सांगितला, पण काल विधवापणाचा आचार काय सांगतायत त्यामध्ये ते सांगतायत हेमंत ऋतूमध्ये एखाद्या भल्या ब्राह्मणाला कंबळ द्यावं, त्याची थंडी घालवण्याकरता काष्ट द्यावी, व्हावया शीत निवारण, थंडी कमी होण्याकरता उष्ण उष्ण अशी औषधं त्याला द्यायची आहे, तांबूल दान द्यायचं आहे, पान एका एळा कर्पुरेसी कापूर बिपूर घालून पान बनवून ब्राह्मणाला द्यायचं आहे, घरदान द्यायचं आहे, संवत्सरिक ग्रामासी, वर्षाकाठी कोणी यात्रेला जात असतील त्यांना पादरक्षा करता पादुका दान द्यायच्या आहेत, गंध परिमळ पुष्पेशी पूजा करावी केशवासी, गंध अक्षत या सगळ्यांनी केशवाची पूजा करायची आहे, रुद्राभिषेक करायचा आहे, कोणाला? शिवाला। गंध परिमळ पुष्पेशी पूजा करावी केशवासी, रुद्राभिषेक विधीसी अभिषेकावा गौरीहर, गौरीहराला अभिषेक करायचा आहे, धूप दीप नैवेद्यासी, धूप दीप षोडशोपचार, धूप दीप नैवेद्यासी पूजा करावी, षोडशोपचार पूजा करायची आहे, प्रीती बहुशंकरासी, शिवाला फार प्रिय आहे षोडोपचार पूजा, आणि शिवाला काय प्रिय आहे? दीपमाळा उजळीता, शिवाला दीपमाळ पण आवडते, अनेक सुगंध गंधेसी, सुगंधित पान, तांबूलदान, कर्पूर, लवंग हे सगळं घालून भक्तिभाव अंतःकरणाने ब्राह्मणाला गुरुला दान द्यायचं आहे। आपला पुरुष धावोनी मनी, आपल्या पुरुषाचं मनामध्ये स्मरण करायचंय, नारायण तोच म्हणून, आपला जो पती गेला आहे त्याचं स्मरण करायचं, तोच नारायण आहे अशी मनामध्ये भावना करायची आहे। काहीतरी नियम त्या विधवा स्त्रीला असावा, नेमे असावे तिये नारी, काहीतरी नियमाने असावं, न बसावे बैला परी, बैलावर बसू नये, लेऊ नये वस्त्र भारी, भारी भारी वस्त्र तिने नेसाची नाहीत, श्वेत वस्त्र नेसावे, पांढरं वस्त्र तिने परिधान करावं, रंगीबेरंगी वस्त्र तिने नेसू नये, पांढरं वस्त्र नेसावं, रक्त कृष्ण
चित्र वस्त्र लाल काळ आणि चित्र विचित्र असं जर तिने वस्त्र नेसलं तर लेता जाण दोष बहुत अशी वस्त्र घातल्यावर तिला प्रचंड दोष आहे. आणि एक असे व्रत अजून एक व्रत आहे काय तर पुत्राचे बोल वर्तावे. आपला मुलगा जसं सांगेल तसं वागावं. आता आत्मा वै पुत्र नाम. आपला मुलगा सांगेल तसं वागावं. कारण वेद सांगतात आत्मा वै पुत्र नाम. कारण पतीपासून पुत्राचा जन्म झालेला आहे. सवाष्ण असताना पतीच्या आज्ञेत होती. मग वैधव्य आल्यानंतर ज्या पतीपासून मुलाचा जन्म झाला आहे पुत्र आज्ञेत असावे असं पुत्राच्या आज्ञेमध्ये असावं. ऐसा आचार विधवेसी असा आचार असं विधवेनी राहावं असं शास्त्र आणि पुराणामध्ये सांगितलंय. सद्य परिस्थितीमध्ये शक्य नाही हे मी वारंवार सांगितलं आहे. पण जरी आचारीशी भक्तीशी जर भक्तियुक्त अंतःकरणाने हा विधवापणाचा आचार विधवापणाचं वागणं असेल तर त्याला सहगमना सती जाण्या इतकं पुण्य आहे. ऐसा आचार विधवेसी असे शास्त्र पुराणेसी जरी आचरती भक्तीसी सहगमनाचे फळ असे. जर भक्तियुक्त अंतःकरणाने असं आचरण ठेवलं तर त्या स्त्रीला सती जाण्या इतकं पुण्य प्राप्त होतं. पापी जरी पती असता ती जर अशा प्रकारचं वागली असं सगळं आचरण केलं आणि तिचा पती जरी पापी असेल आणि पापी असून तो गतप्राण झाला असेल नरकामध्ये वास करत असेल पाप ज्या पापाप्रमाणे त्याला नरक यातना भोगाव्या लागत असतील कारण तो पापी होता आणि त्या पाप करण्यामध्येच तो गतप्राण झालाय तर नरकामध्ये तो पडला असेल तर अशा प्रकारचा विधवेचा आचार जी विधवा स्त्री करेल आचरण करीचे नारी अशा प्रकारे जी वागत असेल मरण होता अवतरी तिला विधवेचा आचार करत असताना काल परत्वे मृत्यू आला तर ती आपल्या पतीला जो नरकात आहे पाप केलेली आहे पाप भोगतोय पण ही मृत झाल्यावर त्याला घेऊन स्वर्गात जाते. एवढं सामर्थ्य जितुकिया परी बृहस्पती सांगे समस्त देवांप्रती. बृहस्पती सर्व देवांना हे सांगतोय आणि हे सांगत असताना सुरुवातीपासूनच लोपामुद्राची केली स्तुती. लोपामुद्राची स्तुती केली की ही खरी पतिव्रता आहे. हे आपण 3 दिवसापूर्वी बघितलं लोपामुद्राची किती प्रकारे स्तुती केली आहे बृहस्पतीने. लोपामुद्राची केली स्थिती पतिव्रता शिरोमणी. त्यांनी सांगितलं अरुंधती लक्ष्मी पार्वती ध्रुवाची माता संज्ञा या सगळ्या पतिव्रता होत्या पण लोपामुद्रा पतिव्रता शिरोमणी. जितुकिया पतिव्रता नारी
जेवढ्या काय पतिव्रता स्त्रिया आहेत त्या सगळ्या भागीरथी समान आहेत. त्यांचे पुरुष म्हणजे त्यांचे पती हे शंकरासारखे आहेत. अहो, ज्या पुरुषाची स्त्री पतिव्रतेच्या धर्माचं आचरण करते, सवाष्ण असताना किंवा विधवापणामध्ये ती आचरण करते, तिचा पती निश्चितच शंकरासारखा असतो. आणि म्हणूनच पूजा करावी दोघांची म्हणून दाम्पत्य पूजा करायला सांगितली आहे. ऐसे बृहस्पतीचे वचन सांगितले मनी विस्तारोन. असं हे सगळं बृहस्पतींनी अतिशय विस्तारपूर्वक देवांना, तिथल्या बसलेल्या ऋषी मुनींना, अगस्त्य आश्रमात असलेल्या सगळ्यांना बृहस्पतींनी हे सांगितलंय. आणि इकडे त्या स्त्रीला तो योगी हे सगळं सांगतोय. बघ बाई, बृहस्पतींनी आचरण सांगितलंय. ऐक बाळे तव मन. ऐक, तुझ्या मनामध्ये जर समजा विधवेसारखं राहायचं असेल तर विधवेसारखं राहा. तुला जर सहगमन करायचं असेल तर सहगमन कर. त्यांनी सहगमनाचंही पुण्य सांगितलंय, विधवापणाच्या आचरणाचंही पुण्य सांगितलंय. तू जे करशील ते पुण्यमय आहे, लक्षात ठेव. दुःख सकळ त्यजून. आता सगळं दुःख विसर. ती प्रचंड दुःख करते सुरुवातीपासून. तिला सांगितलं, बाई सगळं दुःख विसर आता, बास झालं दुःख करणं. तू कितीही काळ दुःख केलंस तरी त्या प्रेताला जीव येणार नाही. त्यामुळे आता पुढे कसं काय करायचंय, काय करायचंय? दुःख करणं थांबव आता. तुझ्या आक्रोशाला काहीही उपयोग नाही आहे. हे त्यांनी सुरुवातीला तिला प्रचंड प्रमाणात समजावून सांगितलं. आणि तो तिला म्हणतोय, दुःख सकळ त्यजून, सगळं दुःख विसरून मम बोल ठेव मनी. मी सांगितलं ते सगळं मनात ठेव. कारण सांगितले तुझं लोक वाचवणं, परलोक साधन. परलोक साधण्याची जी कला आहे ती मी तुला सांगितलेली आहे. धैर्य जरी असेल तुझेसी, जर तुझ्यामध्ये हिम्मत असेल, तुझ्यामध्ये ताकद असेल तर सहगमन करी पती सरशी. बघ, स्वतःचा देह जाळायचा आहे पती बरोबर, त्याच्याकरता हिम्मत लागेल. तुझ्यामध्ये हिम्मत असेल, तुझ्यामध्ये धैर्य असेल तर पती बरोबर सहगमन कर. विधवापणाचे आचार जर ते शक्य नसेल तर विधवा जशा राहतात, जसं शास्त्राने सांगितलंय, बृहस्पतींनी सांगितलंय, तसं जर विधवेसारखं राहत असशील तर तसं राहा. सहगमनालाही तेवढंच पुण्य आहे आणि विधवापणालाही तेवढंच पुण्य आहे. त्यामुळे तू ठरव, जे आवडेल तुझे मनी, जे तुला पटेल, जे तुला आवडेल ते मला विस्तारपूर्वक सांग. मला सांग, तुला विधवेसारखं राहायचंय का तुला सहगमन करायचंय? तुला जे योग्य वाटेल ते तू ठरव, मला सांग. आणि तिच्या डोक्यावर अतिशय प्रेमाने हात ठेवलाय. विचार करायला तिला सांगितलंय, तू विचार करून सांग.
हे सगळं तिने ऐकलं. आता आपल्याला विचार करून सांगायला सांगितलंय. सहगमन करावं का विधवेसारखं राहावं? अहो, घडणार आणखीन वेगळंच आहे. पुढे येईल आमच्या सद्गुरूंची लीला, आमच्या सद्गुरूंची कृपा. त्या कृपेने, त्या लीलेने वेगळंच घडणार आहे. काय घडणार आहे पुढे येईल बघा. पण आता तिला माहित नाहीये काय घडणार आहे. त्या योग्याला माहिती आहे, म्हणून तो तिला हे सगळं समजावून सांगतोय. थोडक्यात तिची परीक्षा घेतोय असं म्हटलं तरी चालेल. ऐकोनी तया अवसरी केले नमन तिये नारी. तिने नमस्कार केला आणि हात जोडून विनंती करते भक्तिभावा अंतःकरणाने. तिने नमस्कार केला. ती म्हणते जय जय योगीश्वरा. योगीश्वरा तुमचा जय जयकार असो. तुम्हीच माझे पिता झालात, तुम्ही माझे आप्त झालात, माझा प्राण तुम्हीच झालात, जनक जननी तुम्हीच झालात. मी परदेशात आले होते. माझ्या जवळ माझे भाऊ बहीण कोणीही नव्हते. तुम्ही भेटलात, तुम्ही परमार्थ सांगितलात. अंतकाळीचा सोयरा म्हणून तुम्हीच मला भेटलात. आले आपण परदेशात, जवळी नाही बंधुभ्रात. भेटले तुम्ही परमार्थ, अंतकाळी सोयरा. परमार्थ सांगण्याकरता अंतकाळी सोयरा म्हणून तुम्हीच भेटलात. तुम्ही जनक जननी आहात, तुम्ही योगेश्वर आहात, तुम्ही माझे पिता आहात, तुम्ही माझे प्राण आहात. सांगितले आचार तुम्ही दोन्ही आचार सांगितले. पण खरं सांगू का, बहुकष्ट विधवा पडी. हे मी सुरुवातीलाच सांगितलं. तीही तेच सांगते. सांगितले तुम्ही आचार दोन्ही. बहुकष्ट विधवा पडी, अशक्य मान टाके स्वामी. हे अशक्य आहे. अशा प्रकारचा विधवेपणा आचरण करणं हे अशक्य आहे, असाधारण आहे. ती सांगते तुम्ही दोन्ही सांगितलं, पण विधवा पण अशक्य आहे. का? तारुण्यपण मजशी. अहो, मी तरुण आहे. आत्ता तर कुठे 12व्या वर्षी लग्न झालं, हे 20व्या वर्षी मला वैधव्य योग प्राप्त झाला. मी तरुण आहे. बर, दिसायलाही सुंदर आहे. लावण्य असे देहासी. या शरीराला निंदा आहे, अपवाद आहेत. एखाद वेळेस काही गैरकृत्य घडू शकतो. तारुण्यपण मजसी, लावण्य असे देहासी, निंदा अपवाद शरीरासी. घडेल केवी वर्तमान, संतोष होतो माझे मनी. माझ्या मनामध्ये आता हे काय आहे, माझं शरीर आहे, मी तरुण आहे. एखाद वेळेस प्रमाद अपराध घडू शकतो, कारण देह आहे, शरीराचं सांगता येत नाही. त्यामुळे मला आनंद वाटतोय. तो कशात? पुण्य अपार सहगमनी. पती बरोबर जाण्यामध्ये अपार पुण्य आहे. सहगमन करण्यात अपार पुण्य आहे. आणि स्वामी आता मी सांगते, जाईन स्वामी निर्धार. आता मी सहगमनच करीन, पती सवेत जाईन. हा माझा निर्धार आहे, हा माझा संकल्प आहे, ही माझी इच्छा आहे. विधवापण मी आचरणार नाही. मी सती जायला तयार आहे.
म्हणून मागुती नमस्कारी हे सांगून तिने त्या योग्याला नमस्कार केला, त्याच्या चरणावर डोकं ठेवलं. स्वामी आता रक्षण करा. स्वामी माते तारी तारी भवसागरी बुडत असे, भवसागरामध्ये मी बुडतेय, तुम्ही मला वाचवा. तुम्ही करुणा कृपेचा सागर आहात, वाचवा मला. करुणा कृपेचा सागर, हा करुणा कृपेचा सागर योगेश्वर, हा योगी उठवीत असे योगेश्वर तिला उठवतो. ती ज्या वेळेस त्याला सांगते तुम्ही माझे जनक जननी बंधू भ्राता सोयरे सगळे आहात, तुम्ही मला या भवसागरातून वाचवा, तुम्ही मला खूप ज्ञान दिलंय. करुणा वचना सागर उठवीत असे योगेश्वर, देता झाला अभयकर. तिला आशीर्वाद दिला आणि सांगितलं बाई तू योग्य निर्णय घेतला आहेस. कोणता? पती सवे जाण्याचा, सहगमन करण्याचा, सती जाण्याचा योग्य निर्णय घेतला आहेस. पती सवे जावे, तू आता खरोखर सहगमन कर, पतीच्या बरोबर जा. तोची ठाव पुरुषासी, तेच बरोबर आहे. सांगेन तुझं विशेषी, आता तू सहगमन करायचं ठरवलंच आहे तर मी तुला विशेष काही सांगतो, काही महत्वाचं सांगतो, ते कान देऊ ऐक. आणि इथे खरा सगळा आहे. पुढे जो आमच्या सद्गुरूंकडनं लीला घडणार आहे ते सगळं आता योगेश्वर तिला जे विशेष सांगणार आहे त्याद्वारे होईल. पण फार कठीण प्रसंग आहे. तुम्ही दर्शनाकरता आला होतात म्हणे. आला तर तुम्ही दर्शनाकरता आला होतात, गुरूंना भेटण्याकरता आला होतात, नृसिंह सरस्वतींना दर्शनाकरता त्यांना भेटण्याकरता आला होतात. तुझ्या पतीला आरोग्य प्राप्त होईल हे तुझ्या मनामध्ये होतं, म्हणून तू अतिशय भक्तियुक्त अंतःकरणाने तुम्ही इथे आला होतात. होणार, पण जे होणार ब्रह्मानी लिहिलेलं जे घडणार तसं घडलंय. काळाला कोणी जिंकलंय का? नियतीला कोणी जिंकलंय का? होणार झाली ब्रह्मकरणी. काळाशी जिंकले कोणी? जैशी ईश्वर निर्वाणी. जशी परमात्म्याची इच्छा, नियतीची इच्छा आहे, ब्रह्माने लिहिलेलं आहे त्याप्रमाणे घडलंय. ब्रह्म लिखत न चुके जाण, ब्रह्माने लिहिलेलं चुकणार नाही. जे जे भोगणे असेल, आपण जे जे आपल्याला भोगायचं आहे, घडे तैसेच श्रुती वचन, पुराणामध्ये तेच सांगितलं आहे. त्याकरता दुःख करू नकोस. आता तुला सहगमन करायचं आहे, पती बरोबर जायचं आहे. तुम्ही इथे दर्शनाकरता आला होता, पण जे घडायचं ते घडलंय. बघ, काळाने ठरवलेलं, नियतीने ठरवलेलं, ब्रह्माने ठरवलेलं कोणाला चुकलं नाही. अगं, हरिश्चंद्रासारखा हरिश्चंद्र राजा, तोही डोंबाच्या घरी पाणी वाहत होता. बळी अजिंक्य होता, तोही पाताळात गेला. रावणाला सहस्र कोटी वर्ष आयुष्य होतं, पण काळाने त्याला ग्रास घेतला. अगं, दुर्योधनाचं काय झालं? अगं, भीष्म ते तर इच्छामरणी होते, तेही पडले रणांगणात. परीक्षिताचं काय झालं?
सर्पाभेणी लपला तो सर्पाला घाबरून. पण काय झालं? परीक्षिती सर्पाला भेणी लपता काय झाले? त्याला लपू शकला का तो? नाही ग. अनंत अवतार येणे, अशा अनंत अवतार आहेत आणि या संसारामध्ये आले आणि गेले. होऊन गेले संसारी कोण? देव दानव दोघही. सकळ काळाधीन. देव आणि दानव हे दोघही काळाच्या अधीन आहे. मग प्रश्न असा आहे, याच्यातून कोण वाचवणार? तर सद्गुरू. ते आता पुढे येणार आहे, बघा तुम्ही, फार सुंदर आहे. माझ्या सद्गुरूंची लीला प्रचंड आहे. नृसिंह सरस्वतींची चरित्र, नरसिंह सरस्वतींची लीला प्रचंड आहे. या कारणे काळासी कोणी जिंकले नाही क्षितीसी, सकळ देव दानवांसी काळ जिंकी निर्धार. अगं ह्याच करता काळाला कोणीही जिंकलं नाही. देव असो किंवा दानव, प्रत्येक ठिकाणी काळ जिंकलाय. काळ जिंकिता नाही कोणी, ऐका श्री गुरु वाचोनी. हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. अगं काळाला कोणीही जिंकू शकलं नाही. देव असो किंवा दानव असो, काळ जिंकता नाही कोणी, एका श्री गुरु वाचोनी. एकट्या गुरु शिवाय. सद्गुरूंनी फक्त काळाला जिंकलंय. सद्गुरूंनी फक्त नियतीला जिंकलंय, बाकी कोणीच जिंकू शकलो नाही. पण तुमच्या मनात तसा भाव असेल, त्या पद्धतीने तुम्हाला फळ मिळतो. काळाला कोणीही जिंकू शकत नाही हे जितकं सत्य, देव दानव कोणीही काळाला जिंकू शकत नाही हे जितकं सत्य, तेवढं सत्य तो योगी काय सांगतो तिला? एका गुरु वाचोनी, एकटा गुरु सोडून कोणीही काळाला जिंकू शकलं नाही. हे लक्षात ठेव. तुझी भाव, तुझी भक्ती ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने होईल. म्हणून भस्म घेतले हाती. मग त्यांनी हातामध्ये भस्म घेतलं, तिच्या कपाळाला लावलं आणि तिच्या हातामध्ये 4 रुद्राक्ष दिले. म्हणून भस्म तये वेळी लाविता झाला कपाळी, रुद्राक्ष 4 तात्काळी देता झाला तये वेळी. तिला तात्काळ भस्म लावलं. हे सगळं समजावून सांगितलं. गुरु वाचून कोणीच नाही, गुरु एकटा काळाला जिंकू शकतो असं म्हणून तिला भस्म लावलं, तिच्या हातात 4 रुद्राक्ष दिले आणि मन सांगितलं, योगी बोले ती. आता ऐक बाई, तू आता सहगमन करणार आहेस तर एक गोष्ट लक्षात ठेव. त्या प्रेताच्या कंठामध्ये रुद्राक्ष 2 घाल. योगी बोले त्रियेसी, रुद्राक्ष बांधी कंठासी, दोन्ही प्रेत करणासी. 2 प्रेताच्या कानाला घाल आणि मग त्याला बांधून प्रेताचं दहन कर. आता हे रुद्राक्ष दिलंय, तिला भस्म दिलंय. अजून एक सांगेन. आता शेवटी तो एक सांगतोय आणि काय एक सांगेन, तुझं गुरुदर्शना जाई सहज. आता आलीच त्यांच्या दर्शनाकरता, हे घडलाय तरी गुरूंच्या दर्शनाला जा. तिथे रुद्राक्ष, रुद्र सुक्त म्हणत असतील ब्राह्मण आणि गुरूंची पाद्यपूजा चालली असेल, तेची तीर्थ घेऊनी आपला देह प्रोक्षोनी प्रेतावरी आणवनी प्रोक्षण करावे भक्तीने. आता आलीच आहेस तर आल्यासारखी दर्शनाला जा. तिथे गुरूंची पाद्यपूजा चालू असेल, रुद्रसूक्त म्हणणं चालू असेल, ते तीर्थ घे, स्वतःच्या अंगावर शिंपड,
प्रेतावर शिंपड. पण हे सगळं भक्तियुक्त अंतःकरणाने कर. योग्याने तिला रुद्राक्ष दिले, रुद्राक्ष गळ्यात बांधायला सांगितले, प्रेताच्या कानाला बांधायला सांगितले. आणि सद्गुरू मठामध्ये नाहीत तर संगमावर त्यांची पाद्यपूजा चाललेली आहे. त्या ठिकाणी रुद्रसूक्त म्हटलं जातंय. ते तीर्थ घे, तुझ्या अंगावर शिंपड आणि प्रेतावर शिंपड. पुढे काय होतं हे आपण उद्या बघू. अतिशय सुंदर कथानक आहे पुढे, प्रचंड सुंदर कथानक आहे, ऐकण्यासारखं आहे. माझ्या सद्गुरूंची लीला आहे. बघा काय ते काय घडतं हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.